मासे कित्येक नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांचा वीक पॉईंट. म्हणजे मला मच्छी खूप आवडते असं म्हणणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. 70% पाण्याने व्यापलेला भाग अशी आपली पृथ्वी. परंतु या समुद्रामध्ये सुरू असलेली अफाट मासेमारी मनामध्ये धडकी भरवते. प्रत्येक ठिकाणी नियमांचं काटेकोर पालन होतच असं नाही. खूप ठिकाणी नियमांना कालावधीला बगल देऊन गुपचूप मासेमारी सुरू असते. कारण प्रत्येकाला इथं खळगी भरण्याची, खळगी म्हणजे पैसे ठेवण्याची खळगी भरण्याची चढाओढ लागली. पारंपरिक मच्छीमारी हळूहळू मागे पडत चालली आहे. खोल समुद्रात जायचं वेळी अवेळी, माशांचा विणीचा हंगाम हा सुद्धा कधी कधी बघितला जात नाही, तेव्हा मात्र मन खिन्न होतं. ठीक आहे, मासे आवडणं याच्यावरती मला काही कोणाच्या आवडीनिवडीवर टीका करायची नाही. परंतु आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये घडलेली घटना, मुंबईच्या समुद्रात रात्री अपरात्री अंधारामध्ये खोल समुद्रात बोटी नेऊन LED लाईट लावले. समुद्राच्या खाली बोटीवरती काही वायर गुंडाळायच्या आणि समुद्राच्या तळाशी, म्हणजेच साधारणतः ज्या ठिकाणी माशांचा वावर असतो त्या ठिकाणापर्यंत ते LED लाईट सोडायचे. बोटीतनं ती स्विच ऑन करायची. त्या LED लाईटच्या प्रखर प्रकाशामध्ये मासे एका ठिकाणी गोळा होतात आणि LED लाईटला बंदी असताना सुद्धा या मुंबईच्या समुद्रात अशा पद्धतीने मच्छीमारी सुरू आहे, अशी मुंबई पोलिसांना सागरावर गस्त घालणारी, सागर किनाऱ्यावरची जबाबदारी असलेल्या युनिटला अशी टीप मिळाली आणि मग त्यांनी रेड घातली. या छाप्याच्या दरम्यान अनेक LED लाईट, जवळपास 10-11 बोटी या रात्रीच्या अंधारात खोल समुद्रात मच्छीमारी करताना आढळल्या. जर आपण असं नियमांना बगल देऊन या पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास जबाबदार असूत, तर लवकरच हजारो कुटुंबांवरती मुंबईतल्या उपासमारीची वेळ येऊ शकते. पारंपरिक मच्छीमारांवरती गदा येऊ शकते. हेच वातावरण जर तसंच राहिलं, आज छापा मारलाय आता उद्या कशाला येतात, किंवा मग काहीतरी वेगळी पद्धत सुरू करायची, आमचं हे चालूच राहील, आपको देखकर भी अनदेखा करना है, जो भी चाहिए वो मिलेगा, असा जो प्रकार सुरू असतो काही धंद्यांच्या बाबतीत, मग तो मटका घ्या, डुप्लिकेट दारू घ्या, ड्राय डेच्या दिवशी विकली जाणारी दारू घ्या, हॉटेलच्या बाहेर एजंट फिरत असतात, हे सगळे प्रकार मग सुरू असतात. त्याच पद्धतीने जर ही LED लाईटची ही मच्छीमारी खोल समुद्रात सुरू राहिली तर मात्र पर्यावरणाचा ऱ्हास येत्या 2-3 वर्षात निश्चित आहे. मच्छी आवडण्यावरनं बोलता बोलता ओघामध्ये शिरीष कणेकरांची आठवण झाली. त्यांच्या सादरीकरणाच्या कार्यक्रमात ते बऱ्याचदा एक किस्सा सांगायचे. CKP कम्युनिटीबद्दल ते बोलायचे की CKP माणूस याला मच्छी खूप प्रिय, आणि त्यातून मग सुरमई म्हटलं की काही विचारू नका. 2 मोठ्या सुरमई आणल्या
आणि सिकेपीला जर काही महत्त्वाची चर्चा करायला बसवलं तर तो आनंदात त्या चर्चेला बसेल. पण फ्राय सुरमईचे तुकडे पाहिजेत. याच्याही पुढं जाऊन शिरीष कणेकर म्हणतात की अगदी तिसरं महायुद्ध जरी सुरू झालं आणि जर एखादा सिकेपी 2 मस्तपैकी सुरमई 4-8 पापलेट पिशवीत घेऊन फिश मार्केटमधून घराकडे चालला असेल आणि बॉम्बिंग होते असं सायरन जरी वाचला तरी तो ते मासळी रस्त्यात टाकून पळून नाही जाणार. तो छानपैकी अरे काय मेलो तर मेलो हरकत नाही, पण ही शेवटची मच्छी खाऊन मरू, अशा स्वभावाची ही सिकेपी कम्युनिटीमधली काही माणसं असं ते नेहमी सांगायचे. प्रश्न हा आहे की मच्छी कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. त्या मच्छीला ती मच्छीमारी करताना आपण घालून दिलेल्या कायदा आणि नियमाला बगल देतोय का? आपण जे काही वागतोय त्याच्यामुळं पारंपरिक मच्छीमार मारले जातील का? ती गरीब कुटुंब त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते का? असा ह्या बड्या धेंडांनी ना थोडा विचार करायला पाहिजे. कधीकधी परदेशातलं फिशिंग जेव्हा बघतो, ती मोठमोठी यांत्रिक जहाजं, ती मशनरी, त्या मोठमोठ्या जाळ्या आणि त्याच्यात सापडणारी लाखो मासळी, लाखो नग एकेका वेळेस, मग ते फॅक्टरीमध्ये जाणं, त्याचे काडे आपोआप वेगळे होणं मशीनमध्ये आणि त्यांचा मऊ भाग व्यवस्थित एका बॉक्समध्ये पॅक होऊन बाहेर येणं आणि मग तो सगळ्या मॉलमध्ये परदेशामध्ये विकायला असणं, हा ह्या गोष्टींचा जर एक वेग लक्षात घेतला ना असे काही व्हिडिओ बघताना, तर नक्की वाटतं की माणूस या पर्यावरणाला नुसता ओरबाडत चालला आहे. ही मासळी एक दिवस हा समुद्र अपुरा पडेल या माणसांच्या अशा ओरबाडण्याने, असंही नक्की वाटतं. म्हणूनच पर्यावरणप्रेमी, पारंपरिक मच्छीमार आणि पर्यावरणाचं रक्षण करणारे, हे मासळीचं रक्षण करण्यासाठी उद्युक्त असलेली जनता, जागरूक जनता यांनी या रखवालदारांना योग्य त्या वेळेस अशा योग्य त्या टिप्स नक्की दिल्या पाहिजेत. आणि या रखवालदारांना, वर्दीतल्या लोकांना नम्र विनंती करेन मी, हे जर पर्यावरण, ही जर अन्नसाखळी ही जर टिकून राहावी असं वाटत असेल तर कमीत कमी या बाबतीत तरी प्रामाणिक कामाची अपेक्षा एक सामान्य नागरिक म्हणून मी पण नक्की करेन. जे आपण छापा टाकला आहे, 30 लाख रुपयाचा दंड केला आहे, 10-11 बोटी तुम्ही LED लाईट पण जप्त केलेल्या आहेत, तिथल्या लोकांना तुम्ही आता शासन करणार आहात, अतिशय चांगली घटना आहे, चांगली गोष्ट आहे. चांगल्या रीतीने हा छापा आपण टाकला आहे, त्याबद्दल आपलं लाख लाख अभिनंदन. कुठेतरी आपण पर्यावरणाचे रक्षक म्हणून हे काम करताय, त्यासाठी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप नक्कीच सगळी जनता देईल. पण चोरी छिपे असे धंदे चालू नयेत अशा पद्धतीनेच तुमचं आता हे तपासणीचं नेटवर्क इथून पुढं नक्की वागले पाहिजेत. याच अपेक्षेसह मुंबईच्या समुद्रात होणारा हा ऱ्हास, सध्या तरी या छाप्यामुळं तिथे थोडीफार दहशत निर्माण झाली आहे, हा एक आशावाद घेऊन आपण अशी अपेक्षा बाळगूयात की ही छापेमारी कायमची दहशत निर्माण करेल, अशी चोरून छिपून LED लाईटच्याद्वारे मच्छीमारी करणाऱ्या सर्व या मच्छीमार धेंडांच्या मनात. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह. कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल पाहत राहा, ऐकत राहा.